ठाकरे बंधूंनी मुंबईच्या मतदानाच्या आदल्या दिवशी मुंबादेवीचा दरबार गाठला। आधीच मुंबई की बॉम्बेवरून मुंबईचा मराठी माणसाच्या मनात संताप आहे। त्यात ठाकरेंनी मुंबईचा आराध्य दैवत मुंबादेवीला जाऊन साकडं घातलंय। मुंबईतल्या मराठी माणसाची मराठी अस्मिता चेतवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय। बघूयात। Bombay is not a Maharashtra city. It is an international city. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू मधून रसमलाई आली होती। तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय संबंध आहे इथे याचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी। भाजपचे तमिळ नेते अण्णामलाई यांनी मुंबईला बॉम्बे बोलून मराठी अस्मितेला डिवचलाय। मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नसल्याचं सांगून त्यांनी 107 हुतात्म्यांचा अपमान केल्याची भावना मुंबईकरांमध्ये निर्माण झाली आहे। मुंबईचा महापौर हिंदू होईल असं सांगून मुंबईकरांचा आणि मराठी माणसाचा भाजप नेते अपमान करत असल्याचा आरोप ठाकरे बंधूंकडून केला जातोय। त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो? हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत? तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे। त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार, मुंबईचा महापौर मराठीच होणार। मुंबई महापालिकेच्या मतदानाच्या आदल्या दिवशीच ठाकरे कुटुंब मुंबादेवीच्या दरबारात पोहोचलं। अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अशी दोन्ही कुटुंबांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं। मुंबादेवीच्या नावावरून मुंबई नाव पडलंय। ठाकरे बंधूंनी मुंबादेवीचं दर्शन घेऊन एक प्रकारे मराठी माणसाच्या आणि मुंबईकरांच्या काळजाला हात घातलाय। मुंबादेवीचं दर्शन घेऊन आम्हीच मराठी माणसाचे तारणहार आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंनी केलाय। ठाकरे बंधूंच्या मुंबादेवी दर्शनावर भाजपनं टीका केली आहे। ठाकरे बंधू याआधी कधीच मुंबादेवीच्या दर्शनाला गेले नव्हते। आता मुंबईकरांना दाखवण्यासाठी मुंबादेवीच्या दर्शनाला गेल्याचा आरोप करण्यात आलाय। याचा अर्थ मुंबादेवी आईच्या भक्तांचा त्यांनी अपमान केलाय याआधी, असं माझं मत आहे। आणि एवढंच, आपल्याला देवदेवतांच्या बद्दलचे श्रद्धाभाव असलाच पाहिजे, तो व्यक्तही केला पाहिजे। मग आपली कुलस्वामिनी जी आहे ना, या दोन्ही ठाकरे बंधूंना माझा प्रश्न आहे, त्या कुलस्वामिनीच्या जवळ जावर जाणाऱ्या पायऱ्या मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी साध्या दुरुस्तही केल्या नाहीत का नाही केल्या? आपल्या कुलस्वामिनीच्या देवीजवळ जायच्या पायऱ्या सुशोभीकरण, दुरुस्तीकरण, मजबूतीकरण, आणि त्यामुळे आजपर्यंत न जाता मुंबादेवी आईच्या भक्तांचा त्यांनी अपमान केलाय। आज जात आहेत ही त्यांनी केलेली केवळ राजकीय स्वार्थापोटीची भेट आहे, आणि याआधी न जाणे याचा अर्थ राजकीय स्वार्थापलीकडे दुसरं काही नाही। दुसरीकडे शिवसेनेनंही ठाकरेंच्या देवी दर्शनावरून टोलेबाजी केली आहे। ठाकरे देवीच्या दर्शनासाठी गेले होते की हाजी अलीला गेले होते असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केलाय। मुंबादेवीला गेले ते माहीत नाही, कारण त्यांना हाजी अली आणि माईन दर्ग्याची आता आवश्यकता आहे। गेल्या लोकसभेत आणि विधानसभेत तुम्ही बघा, त्यांच्याच मतदानावर त्यांचं अवलंबून आहे। आज अचानक जर मुंबादेवीला गेले असतील तर सर्वांनाच आश्चर्य वाटेल, कारण ज्या मुंबादेवी एक मुंबईचं आराध्य दैवत आहे, त्या मुंबादेवीची मंदिराची कधीच त्यांनी काळजी घेतली नाही। मुख्यमंत्री असताना जो मुंबादेवी सुशोभीकरणाचा आराखडा आहे त्याबद्दल कधीच त्यांनी निर्णय घेतला नाही। ठाकरे बंधूंनी मुंबईकरांच्या मुंबई प्रेमाला हवा देतानाच मुंबईकरांच्या श्रद्धेलाही हात घातलाय। आता मुंबादेवीच्या कृपेनं ठाकरेंच्या झोळीत किती मराठी मतांचं दान वाढतं हे गुरुवारी आणि शुक्रवारी स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।